अब कोई हद नहीं, कोई सरहद नहीं, जो आग लगाएगा उसे जलाएंगे हम, असं म्हणून आपले सैन्याचे जवान तिथं काम करतायत. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. सरकार काम करत आहे आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील अस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बिळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल. सरकार काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय. मी सांगतो की आमचा शिवसैनिक देखील या कामामध्ये कुठेही मागे राहणार नाही, कारण ही देशाची लढाई आहे, देशभक्तीची लढाई आहे. आणि अशासाठी हा देशाच्या सुरक्षेसाठी हा आमचा शिवसैनिक या ठिकाणी जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही.